संत परंपरेनं समृद्ध झालेला आपला महाराष्ट्र, वैभवशाली परंपरेचा महाराष्ट्र, सह्याद्रीचं अभेद्य कवच लाभलेला महाराष्ट्र, ही सह्याद्रीची कूस म्हणजे अनेक नररत्नांची खाण. काय पिकत नाही इथं? शौर्य, धैर्य, त्याग, अपार कष्ट, निष्ठा आणि अजोड पराक्रम सुद्धा. या सद्गुणांचं बाळकडू सह्याद्रीच पाझरत असतो. प्रपंचासोबत परमार्थ नेटका कसा करावा, भक्तिरसात न्हाऊन निघताना व्यावहारिक चातुर्य अंगी कसं बाणावं, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या संकल्पनांचा नेमका अर्थ काय, याची शिकवण संतांच्या मांदियाळीनं महाराष्ट्राला दिली. आणि अखेर महाराष्ट्रावर परचक्र आलं. खरं तर 12व्या शतकात महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी देशाटन केलं होतं. परकीय आक्रमणाचे परिणाम आपल्या डोळ्यांनी पाहिले होते आणि हीच धोक्याची सूचना त्यांनी तत्कालीन महाराष्ट्र शासकांना दिली होती. पण अखेर दुर्दैवाचे दशावतार महाराष्ट्रात सुरू झाले. संस्कृती बुडाली, धर्म संकटात सापडला, गावच्या गावं उद्ध्वस्त होऊ लागली. कालांतरानं परकीय आक्रमणाचं सत्ता केंद्र विभागलं गेलं आणि हिंदुस्थानात 4 पातशाह्यांचा उदय झाला. दिल्लीची मुघलशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. अत्याचाराला सीमा नव्हत्याच, पण ती 4 भागात विभागल्यानं न भूतो न भविष्यती अशा अनन्वित अत्याचारानं महाराष्ट्राचा इतिहास रक्तरंजित झाला. या प्रमुख 4 पातशाह्यांनी जवळजवळ अखंड हिंदुस्थानावर आपला एक छत्री अंमल बसवला. स्वतःच्या ऐशो आरामासाठी एक क्रूर व्यवस्था निर्माण केली आणि मग सर्रास कत्तली उडवणं, धर्मभ्रष्ट करणं, अद्भुत सौंदर्यानं नटलेली मंदिरं उद्ध्वस्त करणं, लूटमार याला खंड पडत नव्हता. पण याही परिस्थितीत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कड्या कपारीत आणि अत्यंत दुर्गम ठिकाणी काही मराठी सरदारांनी एखाद्या स्वतंत्र राजासारखं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं. त्यांनी या जुलमी राजवटीला जुमानलं नव्हतं. अगदी शिवजन्मपूर्व महाराष्ट्राच्या अलीकडच्या कालखंडापर्यंत त्यांनी स्वतःचं अस्तित्व प्रखरतेनं टिकवून ठेवलं होतं. पुढं स्वतःच्या जहागिरीच्या प्रदेशाचा, रयतेच्या कल्याणाचा विचार मनी धरून या पातशाह्यांचं मांडलिकत्व त्यांनी स्वीकारलं. याच मातब्बर आणि खानदानी मराठा सरदारांपैकी एक घराणं होतं मालोजीराजे भोसले यांचं. मालोजीराजे भोसले यांनी अत्यंत दूरदर्शीपणानं विचार करून धोरणात्मक निर्णय घेत आपल्या जहागिरीतल्या रयतेला सुखावलं होतं. मालोजीराजांना 2 पुत्र, शहाजीराजे आणि शरीफजीराजे. त्यांचे हे दोन्ही पुत्र त्यांच्यासारखीच शूर उपजले. शहाजीराजांना स्वराज्य ही संकल्पना पुरेपूर उमगली होती. आपलं राज्य, आपला ध्वज, आपली रयत आणि आपलाच राज्यकारभार या एकाच ध्येयानं त्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं. काही काळ तर त्यांनी निजामशाही ताब्यात घेऊन हे स्वप्न काही अंशी वास्तवातही आणलं होतं. पण त्याही प्रयत्नांवर त्यांना पाणी सोडावं लागलं आणि ते विजापूरच्या अली आदिलशहाच्या पदरी गेले. 19 फेब्रुवारी 1630 याच दिवशी महाराष्ट्रातल्या इतिहासातलं एक सोनेरी पान लिहिलं गेलं. शहाजीराजे आणि जिजाऊ साहेब यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. किल्ले शिवनेरीवर जन्मलेल्या या बाळानं पुढं अजोड पराक्रमानं शिवगाथा लिहिली. काय नव्हतं या गाथेत? मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्माचं तेज, अर्थनीती, युद्धनीती, राज्यकारभार, रयतेचं कल्याण आणि एकूणच मानवी समाजव्यवस्थेच्या सर्व अंगांचा विकास या युगपुरुषानं केला. अफजल खानाचा वध, सिद्दी जौहरच्या कैदेतून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती, पुरंदरचा तह, औरंगजेबाच्या तावडीतून सुटका, दिल्ली आणि विजापूरच्या नामांकित सरदारांचा केलेला पराभव या सर्व घटना महाराजांच्या शिवस्वरूपाची परीक्षा पाहणाऱ्या होत्या. अगदी प्राणांतिक संकटांचाही संयमानं आणि शांत चित्तानं कसा सामना करावा याचा आदर्श वस्तुपाठ महाराजांनी घालून दिला. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लक्ष देत अत्यंत संतुलित पद्धतीनं आणि प्रजाहितैषी निर्णय घेत शिवरायांनी स्वराज्याचा एक छत्री अंमल प्रस्थापित केला. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेली स्वराज्याची संकल्पना आणि ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम पाहून आपल्या लक्षात येतं की एखादी परिपूर्ण राज्यव्यवस्था कशी असावी, तिच्या प्रत्येक घटकाचा विकास कसा व्हावा
त्या राज्यव्यवस्थेतले दैनंदिन व्यवहार कसे असावेत आणि म्हणूनच शिवरायांची अर्थनीती आणि राज्यव्यवस्था हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. स्थानिकांना रोजगार देणं आणि त्यांना स्वराज्याच्या कार्यात जोडून घेणं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे महाराजांचं आरमार. लष्करी दृष्टीनं समुद्राचं महत्त्व जाणणारा आणि व्यापाराचं महत्त्व अधोरेखित करणारा हा जाणता राजा. त्यांनी आपल्या आरमारात कोकणातल्या कोळी आणि भंडारी लोकांची भरती केली, जहाजे बांधली, त्या जहाजांच्या रक्षणासाठी सुसज्ज लढाऊ जहाजे बांधली, सुसज्ज आरमार उभारलं. यातूनच कोकणवासियांच्या रोजगाराचा प्रश्नही सोडवला. शिवरायांची व्यापारी जहाजे थेट मस्कतपर्यंत व्यापारासाठी जात होती. तिथल्या राज्यकर्त्यांशी महाराजांचे संबंध सलोख्याचे होते. स्वराज्यातल्या अंतर्गत व्यापारविषयक गोष्टींकडेही महाराजांची जाणीवपूर्वक नजर होती. काही वस्तूंचे भाव महाराज प्रसंगी स्वतः ठरवत असत, त्यामुळं वस्तूंची कृत्रिम टंचाई होत नसे. साठेबाजी, चढ्या भावानं विक्री या गोष्टींना महाराजांच्या स्वराज्यात अजिबात थारा नव्हती. महाराजांच्या प्रमुख शत्रूंपैकी एक म्हणजे इंग्रज. व्यापाराच्या निमित्तानं वजन तागडी घेऊन आलेल्या या गोऱ्या फिरंग्यांची महत्त्वाकांक्षा होती ती इथं राज्य करण्याची. व्यापाराच्या नावाखाली इथल्या रयतेच्या आणि पर्यायानं महाराजांच्या स्वराज्याला कोंडीत पकडण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी केले. अगदी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले असताना जौहरला दारुगोळा आणि तोफा पुरवण्याचं नीच कार्य या इंग्रजांचंच. अर्थात त्याची पुरेपूर शिक्षाही त्यांनी भोगली. सुमारे 2 वर्ष इंग्रजांची राजापूरची वखार आणि व्यापार महाराजांनी बंद पाडला होता आणि त्यांच्या कित्येक माणसांना कैद करून वासोट्याच्या किल्ल्यावर जेरबंद करून ठेवलं होतं. या घटनेनंतर इंग्रजांनी महाराजांची धास्ती घेतली होती आणि हा संदेश सर्व सत्ताधीशांपर्यंत पोहोचला होता. इंग्रज सुरतेतील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहितात, राजापूर आणि इतर व्यापारी पेठा शिवाजीराजांच्या ताब्यात जाऊन अंधाधुंद माजली आहे. आम्ही तूर्त तिकडील व्यापार सोडून दिलाय. आणखी एका पत्रात ते पुढे लिहितात, शिवाजीराजांची सत्ता, सागरी सामर्थ्य आणि व्यापारात बळ वाढत असून इतर सत्ताधीशांना त्यांचं भय वाटते आहे. महाराजांच्या वाढत्या प्रभावाची कबुलीच त्यांनी एक प्रकारे या पत्रातून दिली आहे. व्यापार म्हटला की चलन व्यवस्था आलीच. त्या काळी वस्तुविनिमय पद्धतीनं व्यवहार होत असत. महाराजांनी आपले पहिले नाणे बहुतेक 1664 साली पाडले असावे. या तांब्याच्या नाण्याला म्हणत शिवराई. स्वतःच्या नावाचं नाणं पाडणं हे सार्वभौमत्वाचं लक्षण होतं. 1674 साली म्हणजेच राज्याभिषेकाच्या वेळी होन आणि शिवराई बाजारात आणले. चलनाच्या बाबतीत राजांच्या विचारात किती स्पष्टता होती याचं एक उदाहरण आहे. राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांना नजराणा घेऊन इंग्रजांचा एक वकील रायगडावर दाखल झाला. महाराजांच्या भेटीदरम्यान त्यानं हा नजराणा पेश केला आणि सोबतच व्यापार वृद्धिंगत व्हावा या हेतूनं व्यापारविषयक काही कलमही त्यानं महाराजांसमोर सादर केली. पण त्यातलं शेवटचं कलम असं होतं की स्वराज्यात इंग्रजी नाणी चलनाच्या स्वरूपात चालावीत. महाराजांनी नेमकं हेच कलम बरोबर उडवून लावलं. स्वराज्य सर्व आघाड्यांवर स्वयंपूर्ण कसं होईल याविषयी ते अत्यंत जागरूक होते. युद्धासाठी लागणारा दारुगोळा, तोफा यासारख्या सामग्रींची आयात करावी लागत असे. पण तरीही किल्ले पुरंदरावर तोफा ओतण्याचा एक लहान कारखाना महाराजांनी काढला होता. शत्रूच्या मुलखावर छापे मारणं, लूट करणं यामागं त्यांचा उद्देश एवढाच की स्वराज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम झालंच पाहिजे. शिवाय आपल्याला मोठी फौज बाळगावी लागते, तिच्या खर्चापोटी ही वसुली करणं आपणास भाग आहे असं रास्त समर्थन महाराजांकडून केलेलं आढळतं. सुरत, लाड, कारंजे, हुबळी, बसरूर आणि खानदेश अशा लुटीतून अमाप संपत्ती स्वराज्याला लाभली. शिवरायांनी राज्याभिषेकानंतर केलेल्या दक्षिण दिग्विजयातूनच सुमारे 20 लाख उत्पन्नाचा मुलूख स्वराज्याला जोडला गेला. शिवकालीन स्वराज्याचा मुख्य उत्पन्न स्रोत म्हणजे शेती आणि जकात. म्हणूनच शिवरायांनी शेतकरी सक्षम कसा होईल याकडे जातीनं लक्ष दिलं. प्रभानवल्लीच्या रामजी अनंत सुभेदाराला लिहिलेल्या आज्ञेत ते म्हणतात, शेतीविषयक कामासाठी तू 1,00,000-2 लाख लारी खर्च करशील आणि हर एक कुणब्याची खबर घेऊन त्याला ताकदवान करशील. जमीन लागवडीखाली आणशील. पड जमीन लागवडीखाली आणून
सरकारचा महसूल जादा करून देशील तर ते साहेबास मान्य आहे. लागेल तेवढा पैसा त्यासाठी दिला जाईल. महाराजांच्या या आज्ञापत्रावरूनच त्यांना बळीराजेविषयी किती कणव होती याचा प्रत्यय येतो. महाराजांनी आपल्या संघर्षमय जीवनात असंख्य मोहिमा शिरावर घेतल्या. या मोहिमांचं यश म्हणून अनेक देवस्थानांना नित्यपूजेसाठी नियमित उत्पन्न मिळावं यासाठी काही जमिनी इनाम म्हणून दिल्या होत्या. परंतु तिथंही त्यांनी देवराई, औषधी वनस्पती यांच्या लागवडीला प्रोत्साहन दिलं. आंबा, चिंच, पेरू, पिंपळ अशा नानापरीच्या वृक्षांची लागवड आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी ते नेहमी रयतेला प्रोत्साहित करत असत. शेतीसाठी पाटबंधारे योजना तर त्यांनी राबवल्याच, शिवाय छोटी छोटी धरणंही बांधली. दुष्काळासारख्या कडू काळात रयतेला पशुधन आणि नांगरही पुरवले. कधी परकीय आक्रमणामुळं किंवा निसर्गाच्या प्रकोपामुळं रयतेजवळ शेतसारा भरण्यासाठी पैसा नसायचा, तेव्हा धान्याच्या रूपात तो वसूल करून पुन्हा कठीण काळासाठी त्याची तजवीज करणारा हा दूरदर्शी राजा जगाच्या पाठीवर यापूर्वी झाला नव्हता. व्यापारात जम बसवून महाराजांनी परकीयांना तडाखा दिला होता. अफजल खानाच्या वधानंतर अवघ्या 7 ते 8 वर्षात वाढलेल्या त्यांच्या या सामर्थ्याची दखल जवळजवळ सर्व सत्तांनी घेतली होती. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज सगळेच त्यांच्याशी व्यापारी तह करायला उत्सुक होते. या तहातलं एक कलम मात्र महाराजांचं वेगळेपण दाखवतं. माझ्या राज्यात तुम्हा स्त्री आणि पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी किंवा विक्री करण्यास परवानगी नाही. जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न कराल तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षानं पाळलं पाहिजे अशी तंबीच त्यांनी त्यात दिली आहे. सामान्य माणूस हाच त्यांच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचं महत्त्व ओळखलं होतं. शत्रूला अचूक पद्धतीनं नामोहरम करण्यासाठी गड किल्ल्यांचा त्यांनी खुबीनं वापर केला. पण त्यांचा प्रत्येक मावळा हा त्यांच्या लेखी एक एक अभेद्य गडच होता. युद्धात जखमी झालेल्यांची ते काळजी घेत, त्यांना आर्थिक मदत करत, धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या कुटुंबाला तहहयात वेतन त्यांनी दिलं. त्यांच्या मुलाबाळांची काळजी घेतली. रयतेला मुलाप्रमाणे मानून तिला पोटाशी धरणारा हा जाणता राजा. स्वराज्य सर्व आघाड्यांवर सुसज्ज आणि समृद्ध व्हावं यासाठी अविश्रांत मेहनत राजांनी घेतली. 6 जून 1674 साली राजांचा अभिषेक ही घटना तर अवघ्या मराठी मनाला पुलकित करणारी. हा राजा एक थोर मुत्सद्दी आहे, हा एक महान सेनानी आहे, हाच खणखणीत संदेश अवघ्या जगाला देणारी घटना म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवरायांचा हा राज्यशकट पुढं छत्रपती संभाजीराजांनी समर्थपणानं चालवला, वाढवला, विस्तारला. आज सुमारे 390 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी या शिवकल्याण राजाप्रती जनमानसांचं प्रेम कणभरही कमी झालं नाही. या तेजस्वी राजाचा देदीप्यमान पराक्रम नेहमी प्रेरणा देत राहील. छत्रपती शिवाजी महाराज या नावापुढं मराठी मन सदैव नतमस्तक राहील. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी.